राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी
आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो भाईनो जागा, निजल्या रे चोर निजल्या नाडून भागा रे जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या चोर निजल्या चोर निजल्या नाडोनी भागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, सोने ठाऊके ना, सोने ठाऊके ना, दुःख पावाल रे दुःख पावाल पुढील पेना रे जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, दुःख पावल पुढील पेना, दुःख पावल पुढील पेना, जागा रे भाईनो जागा, आता नका रे भाईनो नका, नका रे भाईनो नका, आहे गाठीते रे आहे गाठीते उठवू लोका रे जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आये काठी ते लुटवो लोका, आये काठी ते लुटवो लोका, जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, तुका म्हणे एकाचे आहे, तुका म्हणे आहे, सारे जाणून न धरा भय रे आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, सारे जालोने धरा भय, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडून भागा रे जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडून भागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे, आता जागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा रे जागा, कुमार 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 घुमाए, आता जागा रे आता जागा रे
आता जागा चोराने चला नाडूने बाग चोराने चला हा नाडूने बागाऱ्याचा जागा रे आता जागा रे जागा रे भायेनो जागा आता जागा रे भायेनो आता जागा रे भायेनो जागा दुःख पाव चोरणी झाल्या नाडूने भागा चोर निजल्या नाडूने चोर निजल्या चोर निजल्या
रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा. कैसे असते ठाऊके नेना, दुःख पावाल फुडिले पेना. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा. आता नका रे भाईनो नका, आहे गाठी ते नुठवू लोका. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा. तुका म्हणे एकाचे धाये, कारे जानोनी न धरा भये. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा. विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदा महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वराः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा दया, करुणा करा दया, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, मन झालो चराचर चराचर,
ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडूनी भागा आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडूनी भागा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या तथा संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान यांच्या आयोजनानं सर्व आळंदीकर ब्रह्मवृद्धांच्या साथीनं सर्व ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांच्या सहकार्यानं चालू असलेला हा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 19 आणि या 19व्या वर्षातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे. प्रगाढ व्यक्तिमत्व संपन्न थोर भगवत साक्षात्कारी साधू ज्यांनी आपल्या अमृतमय अभंगवाणीनं साऱ्या महाराष्ट्रीयन लोकांचं जीवन पावन केलं, संसारी लोकांचे निंदाघात सोसून पायरी पायरीनं संतपद प्राप्त केलं, भागवत धर्माच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग भोळ्या भाळ्या संसारी लोकांना आत्मकल्याणाची जागृती देणार आहे. विठ्ठल 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 कुंडलिका वरदा ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल सुंदर अशा नियोजनानं आयोजनानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या भक्तिसुखाचा आनंद घेण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. प्रस्तावनेमध्ये वेळ वाया न घालवता, कारण या कर्मभूमीमध्ये वेळेला खूप महत्व आहे. बहुमूल्य आपण आपल्या दैनंदिन व्यस्त जीवनातला वेळ खर्च करून या ठिकाणी आत्मउद्धार करून घेण्याकरता, ज्ञान संपादन करण्याकरता आपण आलेला आहात. एक एक क्षण मी तुमचा वाया जाऊ देणार नाही. प्रत्येकाला आपल्या जीवनात 3 मंडपामध्ये जाण्याचा योग येतो. ज्या क्षणाला, वर्तमान क्षणाला आपण ज्या मंडपामध्ये बसलोय ना, या मंडपाला धर्म मंडप म्हणतात. 3 मंडपामध्ये प्रत्येकाला जाण्याचा योग आहे. पहिला मंडप आहे लग्न मंडप, दुसरा मंडप आहे सभा मंडप आणि तिसरा मंडप आहे धर्म मंडप. 2 मंडपामध्ये रात्रंदिवस जरी तुम्ही सेवा केली तरी त्या केलेल्या सेवेनं तुमचं कल्याण होईल याची खात्री संतांनी दिलेली. संत म्हणतायत, अरे बाबांनो, जर या धर्म मंडपामध्ये जर तुमच्या हातून सेवा घडली, क्षणभर या धर्म मंडपामध्ये तुम्ही येऊन विसावला ना, अरे निश्चित तुमचं कल्याण आहे. संतांनी ती खात्री घेतलेली आहे. आणि आपण सर्वजण भाग्यवान आहात की अशा धर्ममंडपाच्या आश्रयाला आपणाला या कर्मभूमीमधून थोडासा वेळ मिळालेला आहे. बघा, ज्या ठिकाणी आपण जातोय, ज्या ठिकाणी बसतोय, त्या ठिकाणाचा महिमा आपणाला प्रथम ज्ञात असला पाहिजे, तर त्या ठिकाणच्या बद्दल श्रद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होईल, कृतज्ञता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. काय धर्ममंडपाचं महत्व आहे?
कशा करता अशा या धर्ममंडपाची संत महात्मे साधू सज्जनानं किंवा भारतीय संस्कृतीनंही उभारणी केलेली आहे. गीताकार सांगतायत, अरे बाबानो, ज्या ठिकाणी धर्ममंडप आहे ना, स्वतः भगवान परमात्मा सांगतायत, अरे अर्जुना, तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञम प्रतिष्ठितम. अरे ज्या ठिकाणी असा यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी जगाचा मालक, त्रैलोक्याची सूत्र हरवणारा तो भगवान परमात्मा नित्य यज्ञ प्रतिष्ठितम, नित्य ठांड मांडून बसलेला असतो या अशा धर्ममंडपात. पहिल्यांदा धर्ममंडपाकडे येत असताना ही भावना आपली असायला हवी, इथं कोण आहे? जगाचा मालक या ठिकाणी ठांड मानून बसलेला आहे. एवढं या धर्ममंडपाचं महिमान आहे. सामान्य महिमान या धर्ममंडपाचं नाही. आणि जिथं या जगाचा मालक आहे ना, अरे बाबानो, त्रैलोक्यातली सगळी तीर्थ, संत, साधू, ऋषी मुनी त्याच्या सेवेला धर्ममंडपात येत असतात. 7 दिवस आपण या धर्ममंडपाच्या आश्रयाला येतोय, पण सगळ्या देवता, संत, साधू, ऋषी, तीर्थ, पितृगण या धर्ममंडपामध्ये त्या ब्रह्माची सेवा करायला या ठिकाणी या क्षणाला दृश्य रूपानं आहेत. ही पवित्र भावना पहिल्यांदा आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली आहे. आणि संत महात्मे तर आपणाला प्रमाणानं सांगताय, आज ते कीर्तनाची जागा जागा रे, जेथे कीर्तनाची जागा जागा, जेथे कीर्तनाची जेथे कीर्तनाची जागा जागा रे, जेथे कीर्तनाची जागा रे, जेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा जागा, जेथे कीर्तनाची जागा जागा, जेथे कीर्तनाची जागा रे, जेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा, जेथे कीर्तनाची जागा, जेथे कीर्तनाची जागा, जेथे कीर्तनाची जागा. संतांनी सुद्धा याला पुष्टी देताना म्हटलेले आहे, अरे जिथं कथा कीर्तन आहे ना, तिथे पांडुरंग उभा. नाहम वसामे वैकुंठे योगियानां हृदयेन च, मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभा तेथे. म्हणून या धर्ममंडपात जगाचा मालक ठांड मानून बसलेला असतो. ही पवित्र भावना बाबांनो धर्ममंडपामध्ये येताना पहिल्यांदा आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. हे धर्ममंडपाचं महत्व आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला धर्ममंडपामध्ये जाण्याचा योग येईल, नेहमी लक्षात ठेवा, धर्ममंडपात कोण आहे? जगाचा मालक ठांड मानून बसलेला आहे. अदृश्य रूपानं सगळ्या देवता, पितृगण, सगळे ऋषी, साधू, तीर्थ त्या परब्रह्माच्या सेवेला धर्ममंडपात कोणाच्या रूपात या बसले असतील सांग. शास्त्रकार म्हणतायत, अरे ज्या ठिकाणी सगळी तीर्थ आहेत, शास्त्रकार सांगतायत, अन्य क्षेत्रे कृतम पापम
तीर्थक्षेत्रे विनश्यती. इतर ठिकाणी कळत न कळत घडलेली पाप या धर्ममंडपात पाऊल ठेवल्याबरोबर आपल्या जन्मांतराची पाप तुम्हाला सोडून जातील. पण या श्लोकाच्या उत्तरार्धात शास्त्रकार सांगतायत तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. अरे मात्र त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर तुमच्या हातून पाप घडलं तर ते पाप फेडायला जगाच्या पाठीवर कुठंही जागा नेहमी. ही गोष्ट आपल्या हृदयामध्ये करून ठेवायला हवी. म्हणून धर्ममंडपातला आचार, धर्ममंडपातला विचार या जाणत्या लोकांकडून आपण समजावून घेतला पाहिजे. मनोमार्गे गेला, मनाच्या मार्गाने केलेला परमार्थ कधीही सफल होत. म्हणून पवित्र भावना असू द्या, या धर्ममंडपात परब्रह्माची सेवा करण्याकरता सगळे जीवात्मे संत महात्मे या धर्ममंडपात ठाण मानून बसलेले असतात. विठाला विठाला पुढं चला. काय मिळेल या धर्ममंडपात आपण आल्यानंतर? कशा करता धर्ममंडपात जायचं? कशा करता अशा पवित्र जागेवर आपण गेलं पाहिजे? काय आपणाला मिळणार आहे? कारण वेदराजाची आज्ञा आहे. वेदराज म्हणतायत की बाबांनो, उठा, जागे व्हा आणि आत्मकल्याणाचा मार्ग धरा. उत्तिष्ठ जागृती प्राप्य वरानी बोधयत. वेदराजाची आज्ञा आहे. अरे हे मनुष्या, उठ, जागा हो. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथ. पावे चरणी ठेवा माता, पावे चरणी ठेवा माता. सुखवा व्यथा जन्माचा, सुखवा व्यथा जन्माचा. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. संत महात्म्यांनी व्यवहार निद्रेत असलेल्या मनुष्याला जागृती देताना सांगितलेला, अरे उठ, जागा हो आणि आत्मकल्याणाचा मार्ग धर. मनुष्य व्यवहार निद्रा, विकार निद्रा, भ्रमनिद्रा, आसक्ती निद्रा आणि अज्ञानाच्या घोर निद्रेमध्ये गाढ झोपी गेलेला आहे. आणि या निद्रेतून जाग आपणाला व्हावं लागेल. वेदराजाने आज्ञा दिलेली आहे, अरे उठ, जागा हो आणि आत्मकल्याणाचा मार्ग धर. मग मनुष्याला जाग करणाऱ्या 4 गोष्टी आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट आहे पुण्याई. मनुष्याच्या जन्मांतराला असलेल्या गाठीची पुण्याई मनुष्याला काय करते? जाग करते आणि आत्मकल्याणाच्या मार्गाला प्रवृत्त करत असते. तुकोबारा याचा पुरावा देताना म्हणतायत, मी जागा झालो आणि आत्मकल्याणाकरता मी वळलो. याचं कारण काय? सहज वडिला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. 8 पिढ्यांनी वाडवडिलांनी माझ्या सेवा केली, पुण्याई कमवली आणि त्या पुण्याईचा उत्कर्ष माझ्या झाला आणि मला उपजतच जागृती मिळून मी आत्मकल्याणाच्या मार्गाला लागलो. म्हणून पुण्याईला सामान्य समजू नका. पुण्याई माणसाला जाग करण्याचं काम करते. पुण्याईचं महत्व सामान्य नाही. म्हणून मनुष्यानं मनुष्य जन्म मिळालेला आहे ना,
क्षणाला बाबांनो आपल्या गाठीला आपण काय केलं पाहिजे, पुण्य कसं जमा होईल याचा विचार केला पाहिजे. तुकोबाराय जगाला सांगताना म्हणतायत बाबांनो, पुण्याईला सामान्य समजू नका. अरे बाबांनो, ही पुण्याई कमवण्याकरता मी काय केलं, वेद शास्त्रकार पुराण याच्या माध्यमातून या पुण्याईचा महिमा मी जाणला, ऐकला, आणि ही पुण्याई कमवण्याकरता मी काय केलं तुकोबाराय आपणाला सांगताय. संसाराच्या नावे घालून या शून्य, 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 संसाराच्या नावे घालून या शून्य. पुण्य धर्म केला वाढता, हा पुण्य धर्म केला, हरी भजन हे ढवळले जग, हरी भजन हे ढवळले जग, वाढता पुण्य धर्म केला रे, वाढता म्हणतायत बाबांनो, ही पुण्याई कमवण्याकरता मी माझ्या सगळ्या संसाराची राख रांगोळी केली. किती महत्व पुण्याईचं आहे बघा. याच्याही पुढं कर चला, शास्त्रकार याला पुष्टी देताना म्हणतायत, पुण्याईला सामान्य समजू नका. कुठं पुण्याई तुमच्या कामाला येईल. वनेरणे शत्रूच्या लाग्नीमध्ये महार नवे पर्वत मस्तके वा, सुप्तम प्रमतम विषयम स्थितम वा, रक्षन्ति पुण्यानि पुराकृतानि. या विनाशाकडे चाललेल्या जगामध्ये मनुष्य कोणत्याही संकटामध्ये सापडू द्या, कोणतंही संकट असू द्या, येऊ द्या, प्रत्येक संकट समयाला त्याच्या रक्षणाचं काम कोण करतं, रक्षन्ति पुण्यानि पुराकृतानि. त्यानं कमवलेली पुण्याईच बाबांनो त्याच्या रक्षणाकरता उभी राहते. म्हणून पुण्याईचं महत्व नेहमी लक्षात ठेवा. व्यवहारामध्ये आपण बोलून जातो ना, एखाद्याचा जर अपघात झाला आणि अपघातातून तो सुदैवानं बचावला तर लोक चर्चा करतात काय, की त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. दैव याचा अर्थ काय, त्यानं त्याच्या आयुष्यात कमवलेली पुण्याई त्याच्या रक्षणाकरता उभी आहे. पुण्याईला सामान्य समजू नका. पुण्याई तर आपणाला आत्मकल्याणाच्या मार्गाविषयी जागरूकता देतेच, पण पुण्याईची ही अवांतर फलश्रुती सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. प्रत्येक संकट समयाला तुमचं रक्षण करण्याचं काम एकच गोष्ट जगामध्ये करत आहे, ती म्हणजे तुम्ही कमवलेली पुण्याई तुमचं रक्षण करण्याचं काम करते. इतिहासाकडे चला. जोपर्यंत रावणाच्या लंकेमध्ये महात्मा पुण्यात्मा विभीषण होते, तोपर्यंत रावणाच्या लंकेमध्ये आनंदी आनंद होता. एकट्या विभीषणाच्या पुण्याईवर सगळी लंका आनंदानं नांदत होती. मग आपल्या घरात, गावात, समाजात पुण्यवान माणसाच्या बळावर आपण आनंदात राहतो. ज्या घरात पुण्यवान व्यक्ती एकट्या मनुष्याच्या पुण्याईवर सगळं घरदार लेकर बाळ आनंदानं जगत असतात. एकट्या विभीषणाच्या पुण्याईवर ते राक्षस कुकर्म करत होते, पण तरीही त्या विभीषणाची पुण्याई त्यांचं रक्षण करत होती. पण ज्या वेळेला त्या विभीषणाला भर दरबारातून रावणानं लात मारून हकलून दिलं ना, तेव्हापासून कौरवांच्या विनाशाला सुरुवात झाली. पुण्याई ज्या वेळेला संपुष्टात येते ना, मनुष्याच्या विनाशाची चक्र चालू होतात.
महाभारतात सुद्धा असंच आहे. विदुरासारख्या महात्म्याचा भर दरबारातून दुर्योधनानं अपमान करून विदुरांना हकलून दिलं. त्यावेळेला कौरवांचा विनाश सुरू झाला. तात्पर्य सांगायचं आहे की पुण्याई ज्या वेळेला तुमच्या गाठीची संपुष्टात येते ना, विनाशाची चक्र आपली चालू होतात. म्हणून वेद काळापासून सगळ्या संतांनी शास्त्रकारांनी हात जोडून विनंती केलेली आहे, बाबा क्षणाक्षणाला तू तुझ्या आयुष्यात काय कर, पुण्याई कशी आपल्या गाठीला संपादन होईल याचा विचार कर. विठ्ठल म्हणून बाबानो, पुण्याईचं महत्व अगाध आहे. म्हणून आपल्या गाठीला आपण पुण्याई कमवली पाहिजे. मग काय करावं लागेल पुण्याई कमवण्याकरता? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे. सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे. संतांच्या नामाचा उच्चार केल्यानंतर मनुष्य पुण्यवान होतो. असो, शास्त्रकारांना, संतांना, ऋषीमुनींना आपणाला विचारावं लागेल की पुण्याई कमवा म्हणतायत वेदशास्त्रकार. बरं, ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये आपण आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन जात असतो, पण त्या भगवंताच्या दरबारात कोणाला किंमत आहे? देवाच्या दरबाराचा न्याय शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. ज्याच्या गाठीला पुण्याई आहे ना, त्यालाच भगवंताच्या दरबारामध्ये किंमत आहे. पुण्यहीन माणसाला देवाच्या दरबारात काडीची किंमत नाही, शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. महात्म कल्याणाची जागृती देणारी ही पुण्याई, साधू संतांची भेट घडवून देणारी ही पुण्याई, प्रत्येक संकट समयाला रक्षण करण्याचं काम करणारी ही पुण्याई कमवायची कशी या दैनंदिन लौकिक व्यवहारामध्ये? बरं, पुण्याई कमवण्याचे भूतकाळात सांगितलेले अवघड धर्मसाधनाचे विधी आपल्याला या ठिकाणी विचारात घेऊन जमणार नाही. आपण सर्वजण गृहस्थाश्रमी आहोत. बरं, कलियुगामध्ये अल्प आयुष्य आहे, प्रपंच संसाराचा व्याप आहे, अगदी अल्पकाळ अल्प वेळ आपल्याला परमार्थ किंवा पुण्याई कमवण्याकरता आपल्याला मिळणार आहे. मग अशी कोणती साधी सोपी साधना आहे, अशी कोणते साधे सोपे धर्माचे उपाय आहेत, ते उपाय आपल्याला विचारात घ्यावे लागतील. ज्या उपायाचा विधिविधान आपल्याला नीट जमणार नाही, जे अवघड आहेत, बरं भूतकाळात सांगितलेली अवघड धर्माची साधना आहेत, त्याचा विचार करून आपल्याला भागणार नाही. दैनंदिन जीवनात लौकिक व्यवहारात सहज आचरण करता येणारे करण्यासारखे उपाय आपल्याला पहिल्यांदा विचारात घ्यावे लागतील. म्हणून पुण्याई जर तुम्हाला कमवायची असेल संसारी लोकांनो, कारण 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि गृहस्थ आश्रम. आपण सर्वजण गृहस्थाश्रमी आहोत आणि शास्त्रकारांनी सांगितलेला आहे धन्य गृहस्थाश्रम हा. अरे हा गृहस्थाश्रम धन्य आहे, पुण्याई कमवा. म्हणून गृहस्थाश्रमी यांना काही उपाय सांगितलेले आहेत.
पहिला उपाय आहे पुण्याई कमवण्याचा, शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. अरे पुण्याई कमवायची आहे ना, मग हा उपाय करा, पुण्याचे डोंगर तुमच्या गाठीला उभे राहतील. म्हणून संसारी लोकांना सहज करता येण्यासारखा आहे तो पहिला उपाय आहे. कशानं पुण्याई मिळेल? सर्वाभूते द्यावे अन्न, खरे पुण्य त्या नावे. पहिला उपाय गृहस्थाश्रमियांना अन्नदान. गृहस्थाश्रमियांच्या गाठीला पुण्याईचे डोंगर उभा करून देतो. अन्नदानाला सामान्य समजू नका. दान धर्म ह्या मनुष्याला वेदशास्त्रकारांनी, संतांनी, ऋषींनी सांगितलेला गृहस्थाश्रमी यांना महत्वाचा धर्म आहे. कारण 10 धर्माची साधनं सांगितलेली आहेत. शास्त्रकार म्हणतायत येषां न विद्या न तपो न दानम्, येषां न विद्या न तपो न दानम्, न चपि न गुणो न शीलो न धर्मः, ते मृत्युलोके भूमिभारभूता मनुष्य रूपेण मृगचरन्ति. शास्त्रकार काय म्हणतायत? माणसाच्या आकारातले पशु कोण आहेत? आकार माणसाचा आहे, पण वागणं, बोलणं, चालणं पशु जनावराप्रमाणे आहे. ते कोण आहेत? शास्त्रकारांनी त्यांची यादी दिलेली आहे. आणि त्या यादीतला 3रा क्रमांक आहे दान न करणाराचा. इतर यादी आपणाला विचारात घ्यायची नाही. जो मुख्य विषयाकडे आपण निघालो तोच आपणाला विषय आताशी घ्यायचा आहे. ज्या हातानं दानधर्म घडत नाही, शास्त्रकार म्हणताय 10 जे पशु आहेत, ज्या पशूंची यादी दिलेली आहे त्या 10 जणांच्यातला हा 3रा क्रमांक आहे, दानधर्म न करणारा. अहो दान धर्माच्या आधारानंच हा धर्म उभा आहे. जो धर्म जगाचं रक्षण करतो, धर्मो रक्षती रक्षितः, जो धर्म आपलं रक्षण करतो त्या धर्माचे रक्षण दानधर्मामुळे होत असतं. म्हणून ज्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि दानधर्माला जो प्रवृत्त होत नाही, आयुष्यात कधी दानधर्म केला नाही, शास्त्रकार म्हणतायत अरे माणसाच्या आकारातला तू पशु आहेस, पशु. भगवान परमात्मा 16व्या अध्यायामध्ये माझी माणसं सांगतायत, अर्जुना अरे हा माझा आहे. सत्य आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे, का भक्त आणि महात्मे, ये माझी निजाची धामे, निर्वाळलेली होम धर्मिक क्षोत्राधिकी. अर्जुना अरे माझे आहेत माणसं ही, आणि देवानं ज्यांना माझा म्हटलेला आहे त्यामध्ये सुद्धा 3रा क्रमांक आहे दानशील, दान करणारा. किती महत्व आहे दान धर्म करणाराच बघा. जो दान करतो ना, भगवान परमात्मा त्याला माझा आहे, माझ्या कुटुंबातला आहे. अरे त्याला त्याच्या जीवनात काही कमी पडू देत नाहीत, पण त्याच्या संसार रथाचा मी सारथी होतो. किती भगवान परमात्म्याने बघा दान करणाराचं गुणगौरव केलेला आहे, किती आधार त्याला देत आहे. सामान्य दान धर्म करणं नाही. दानात गौरवम प्राप्यते. ज्याच्या जवळ 6 गोष्टी आहेत या जगातला सर्वात सुखी मनुष्यत्व आहे. पहिली गोष्ट आहे निरोगी काया. ज्याला निरोगी शरीर मिळालेला आहे या संसारात जगातला तो सुखी मनुष्य आहे. अनुकूल आणि लाडकी पत्नी, चारित्र्यवान पत्नी ज्याला मिळालेली आहे, जगातला तो सुखी मनुष्य आहे. विपुल धनसंपदा, दैव योगानं संसाराला लागणारं धन ज्याला विनासायास वडिलोपार्जित ज्याच्या वाट्याला आलेला आहे, त्याच्यासारखा भाग्यवान सुखी मनुष्य कोणी नाही. धन मिळवून देणारी विद्या, कला, कौशल्य ज्याला या वर्तमान युगात ज्यानं प्राप्त केलेला आहे, जगातला तो 4थ्या क्रमांकाचा सुखी आहे. बहुजन समाजात मान सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी आहेत आणि समाजात जर मान नसेल, काळीची किंमत या सगळ्याला नाही. समाजात मान ज्याला आहे ना,
जगातला सर्वात मोठा सुख आहे. समाजाचं महत्व ही लक्षात घ्या. म्हणून मनुष्यानं आपली नाळ नेहमी समाजाशी जोडून ठेवली पाहिजे. समाजाच्या आधारामध्ये समाजाच्या समुदायामध्ये आपलं सुख आणि आनंद सामावलेला आहे. 10,000ची पैठणी नेसलेली आहे आणि त्या पैठणीचं कौतुक करायलाच कोण आसपास नसलं, काय आग लावायची त्या पैठणीला? अहो, कुणीतरी कौतुक केलं, चांगली आहे म्हटलं ना, तर त्याच्यातून समाधानाचे भाव चेहऱ्यावर उमटत असतात. समाजाच्या आधारामध्ये समाजामध्ये आपलं सुख सामावलेलं आहे. म्हणून अहो, समाजानं आपल्या लेकरांना स्वीकारावं. बघा समाजाचं महत्व. समाजानं आपल्या लेकरांना स्वीकारावं, समाजानं आपल्या लेकरांना पोटात घ्यावं. याच्याकरता ज्ञानोबारायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं. किती समाजाचं महत्व आहे यावरून तुम्ही लक्षात घ्या. देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं समाजानं आपल्या मुलांना स्वीकारावं म्हणून. बहुजन समाजात मान मिळणं जगातल्या सुखी मनुष्याचं लक्षण आहे. आणि समाजात मान मिळवून देणारं हे धर्म कार्य आहे किंवा धर्मकर्म आहे, ते म्हणजे दानात गौरवम प्राप्यते. जो दानधर्म करत असतो समाज त्याला मान्यता देतो, समाज त्याचं गुणगायन करत असतो. किती महत्व आहे बघा दानाचं. दानामुळे किती अलौकिक आपल्याला गुण प्राप्त होत आहेत. आणि अशा प्रकारच्या दानामध्ये आपला सहभाग जर नसेल, दानधर्म जर आपल्या हातून घडत नसेल, शास्त्रकार म्हणतायत, अरे तू माणसाच्या आकारातला कोण आहेस? पशु आहेस, पशु. मग अशा पशुची वाट यम वाट पाहत बसलेला आहे. हरिवे न जन्म नरकची पै जाना, यमाचा पाहुणा. यम वाट पाहत बसलेला आहे. मग अशा पशुचं पाप्याचं यम काय हा शाल शिरपळ घेऊन स्वागत करत नाही. मारिते झोडीते फोडीते निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, किंवा यमाचे यमदंड पैसतील माता, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? अरे मग कोण त्यावेळेला तुझं रक्षण करणार आहे? म्हणून काय कर, मनुष्य जन्म मिळालेला आहे ना, गृहस्थाश्रम यानं सांगितलेलं पहिलं कर्म आहे दानधर्माचं. ते दानधर्म करायला प्रवृत्त हो. हस्तम पवित्रो यदि दान पुण्यो. शास्त्रकाराने असं किती वर्णन केलेलं आहे. विषय आपल्याला वाढवायचा नाही. मग पहिला दान करायचं आहे ना, पहिलं धर्मकर्म करा. तुमच्या गाठीला पुण्याई जमा करते. अमाप पुण्याचे डोंगर हे धर्मकर्म उभा करून देते. आणि ही पुण्याई आत्मजागृतीकडे तुम्हाला घेऊन जाते. म्हणून पहिलं कर्म आहे अन्नदान. मनुष्याच्या हातून अन्नदान हे धर्मकर्म घडलं पाहिजे. अन्नदानाचं महत्व सामान्य नाही. संत म्हणताय, अन्नदाने दृढ आयुषे, भूमिदाने भूपाटची, उदकदाने सखा सुखी, जन्मो जन्म में प्राणिया, 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 जन्मो अन्नदान करणारा मनुष्य त्रैलोक्यात सुखी राहतो. अन्नदानाचं महत्व सामान्य नाही. माऊलीने 2 ओव्या याच्या करता खर्ची घातलेले आहेत. अन्नदानाचं महत्व सांगतायत माऊली. जिही यज्ञ से दे जाए परेशा तोष होय, ते हे सामान्य न होय म्हणून या, हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जान, हे जीवन हेतूचे कारण विश्वागया. अरे अन्न हे मनुष्याच्या जगण्याचं साधन आहे. अन्नामुळे मनुष्याच्या प्राणाचं रक्षण होतं. आणि अशा अन्नाचं दान जी भाग्यवान लोक करतायत, प्राणदानाचा दर्जा त्या भाग्यवानाला मिळत असतो.
किती महत्व अन्नदानाचं आहे बघा. महाभारताकडे चला. महाभारताच्या युद्धामध्ये ज्या वेळेला कर्णाचा मृत्यू झाला ना, बघा अन्नदानाच्या पुण्याची किती महती आहे. कर्णाने त्यांच्या आयुष्यात केलेल्या दानधर्मामुळे स्वर्गलोकाची दारं त्यांच्याकरता उघडी झाली. पण स्वर्गाच्या द्वाराजवळ गेल्यानंतर यमराजाने कर्णाची वाट अडवली. कर्णा, स्वर्गामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, स्वर्गाचा ऐश्वर्य तुम्हाला भोगता येणार नाही. कर्ण म्हणतायत का माझ्या आयुष्यात एवढा दानधर्म करण्याकरता माझा नावलौकिक आहे, दानशूर म्हणून माझी ख्याती आहे, का माझी वाट अडवताय? मला स्वर्गाचा ऐश्वर्य भोगण्याचा अधिकार आहे. यमराज म्हणतायत कर्णा, अरे हिरे माणिक मोती सोन्या धनाचं दान तुम्ही केलं, त्या दानानं जी पुण्याई मिळाली फक्त स्वर्गापर्यंत घेऊन आलेले आहे. स्वर्गाचं वैकुंठाचं ऐश्वर्य कर्णा जर भोगायचं असेल तर त्याच्या करता मनुष्याच्या गाठीला अन्नदानाच्या पुण्याईची गरज लागते. किती महत्व आहे अन्नदानाचं बघा. कर्णा, आयुष्यात तुम्ही कधी अन्नदान तुमच्या हातून घडलं नाही. कर्ण गयावया करू लागले, यमराजा त्या दुष्ट दुर्योधनाच्या संगतीला राहून माझ्या हातून हे धर्मकार्य घडलं नाही. मी तुमच्या पाया पडतो, मला काहीतरी मार्ग सांगा, मला उपाय सांगा. मग कर्णाने 15 दिवसाची मुदत दिली यमराजांनी कर्णाला. यथेच्छ अन्नदान करा, त्या अन्नदानाची पुण्याई गाठीला जमा करा, आनंदानं स्वर्ग लोकाचा ऐश्वर्य भोगायला या. 15 दिवस यमराजाच्या आज्ञेवरून कर्ण या भूतलावर परत आले होते. कशा करता? अन्नदान करण्याकरता. बघा महती अन्नदानाची. ते 15 दिवस आजही आपल्या भारतीय संस्कृतीनं जतन केलेले आहेत. भाद्रपद महिन्यातला दुसरा पंधरवडा, त्याला पक्ष पंधरवडा किंवा पितृ पंधरवडा किंवा म्हाळाचा महिना आपण म्हणतो. पुराणातल्या या कथामधून आपण बोध घ्यायचा आहे. आपल्या अंतःकरणामध्ये दातृत्वाची भावना निर्माण होण्याकरता संतांनी, साधूंनी, ऋषींनी या कथा आपणाला सांगितलेल्या. 15 दिवस अन्नदान करून कर्णाने अमाप पुण्याई गाठीला जमा केली आणि आनंदानं वैकुंठाचं स्वर्गाचं ऐश्वर्य भोगायला गेले. सांगायचं तात्पर्य काय आहे? अन्नदानानं मनुष्याच्या गाठीला काय होतं? पुण्याचे डोंगर उभे राहतात. आणि ही पुण्याई आपणाला कुठं कामाला येते? ज्या विकार, भ्रम, आसक्ती, अज्ञान रूपी निद्रेमध्ये आपण गाढ झोपलेलो आहे, त्या निद्रेतून जाग करण्याचं काम कोण करतं? ही आपल्या गाठीची पुण्याई ते काम करत असते. विठाला विठाला म्हणून सामान्य अन्नदानाचं महिमान नाही. म्हणून शास्त्रकार सांगितलेलं आहे, ज्या घरामध्ये वर्षातून एकदा हरिभक्तांना अन्नदान दिलं जात नाही, ज्या घरामध्ये वर्षातून एकदा सुवासिनींच्या मुखामध्ये अन्नाचे घास दिले जात नाहीत, गृहस्थाश्रमी यांना सांगितलेला हा धर्म आहे. गृहस्थाश्रमी यांच्या सुखाचं वर्म याच्यात दडलेलं आहे. ज्या घरामध्ये वर्षातून एकदा कुमारिकांना अन्नदान दिलं जात नाही, ज्या घरामध्ये वर्षातून एकदा पितरांच्या करता अन्नदान दिलं जात नाही, शास्त्रकार म्हणतायत त्या घराला घर म्हणू नका, ते स्मशान आहे. स्मशान. त्या स्मशानामध्ये कदापि सुख, शांती, समाधान आणि आनंद नांदणार नाही. कदापि एका पुण्यात्म्याच्या घरामध्ये जन्म घेणार नाही. मग अशा स्मशानामध्ये कोण जन्म घेतो? हिरण्यकश्यपू, रावण, कंस असे दुष्टात्मा त्या घरामध्ये जन्माला येतात आणि सगळ्या कुळाला नरकाला घेऊन जातात. किती महत्व आहे अन्नदान करणं बघा. याच्याही पुढे चला. काबाड कष्ट करून या कर्मभूमीमध्ये आपण धनसंपत्ती गोळा करतोय. आपल्या मातृभूमीचा त्याग करून धनसंपत्ती, मुलाबाळांचं शिक्षण, घरदार, नोकरी, धंदा याच्या करता किती लांबून लांबून या कर्मभूमीमध्ये आपण आलेलो आहोत. शास्त्रकारांनी सांगितलेलं, अरे जननी जन्मभूमीच स्वर्गादिरिपू गरीयसी. मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे.
पण पोटा पाण्याकरता त्या मातृभूमीला आपण सोडून या कर्मभूमीत आलेलो आहोत. कशा करता? धनसंपत्ती कमवण्याकरता. रामायणामध्ये मातृभूमीचं महिमान प्रभू रामचंद्र सांगतायत. ज्या वेळेला सोन्याची नगरी जिंकली, लक्ष्मणाला मोह निर्माण झाला. रामराया, आता कशाला अयोध्येला आपण जायचं? या सोन्याच्या लंकेत नगरीतच आपण राज्यकारभार करूया. त्यावेळेला रामराया सांगतायत, अरे लक्ष्मणा, अरे आपली मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून दोन गोष्टी विसरू नका. जिच्या उदरातून जन्म घेतलाय ती जन्म देणारी आई, आणि जी उदरामध्ये आपणाला सामावून घेते ती आपली मातृभूमी. मग अशा मातृसमान मातृभूमीचा त्याग करून आपण या कर्मभूमीत आलेलो आहोत. कशा करता? धनसंपत्ती कमवण्याकरता. मग भगवंताचं वचन आहे, ज्या धनसंपत्ती करता रात्रंदिवस तुम्ही काबाड कष्ट करताय, त्या धनाला धर्माचं संरक्षण तुम्ही द्या. जर धर्माचं संरक्षण द्यायला विसरला ना, बघा भगवंतानी सांगितलेलं आहे, जयाची या द्रव्याची जाण, नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची हो यक्षिण, स्वमुखे हरी सांगे. स्वतः भगवंतानी मुखानं सांगितलेलं आहे. ज्यानं आपल्या कमवलेल्या धनाला धर्माचं संरक्षण दिलं नाही, त्या धनाचा नाश करण्याकरता 5 शत्रू त्याच्या घराकडे यायला सुरुवात होते. बघा, रात्रंदिवस काबाड कष्ट करून आपण धनसंपत्ती कमवतोय, पण त्या धनाला धर्माचं संरक्षण आपण दिलं पाहिजे. धर्म संरक्षण असलेलं धन पिढ्यानपिढ्या वंशजांना आनंदानं सुख देण्याकरता आपल्या जवळ राहत असतं. म्हणून त्या धनाला धर्म संरक्षण देण्याकरता मनुष्यानं वर्षातून एकदा 5 यज्ञ केले पाहिजेत. भागवतामध्ये सांगतायत स्वतः भगवान परमात्मा. गीतेमध्ये सुद्धा भगवंतानी विस्ताराने सांगितलेलं आहे. आपल्या सोप्या भाषेत आपण समजून घ्या. वाङ्मयीन भाषा, जड जड साहित्यातले शब्द आपणाला ते लवकर समजणार नाहीत, म्हणून साध्या सोप्या भाषेत आपण हा विषय समजावून घ्या. आपण कमवलेल्या धनाचे 5 वाटेकरी असतात. वर्षातून एकदा त्या 5 जणांना आपल्या धनातला वाटा दिला पाहिजे. मी ही साधी भाषा वापरतोय, वाङ्मयीन भाषा समजायला कठीण आहे. पहिला वाटेकरी देव. देव यज्ञ म्हटलेला आहे. घरामध्ये वर्षातून एकदा देवकार्य करा. मग सत्यनारायण असेल, याला अंधश्रद्धा म्हणू नका, याच्या पाठीमागं फार मोठी वैज्ञानिक सामाजिक बैठक धरलेली आहे. एवढ्या सगळ्या बैठका विचाराच्या सांगण्याकरता मला वेळ नाही, कारण हिंदू धर्मामध्ये श्रद्धेला खूप महत्व आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. म्हणून वर्षातून एकदा स्वतः भगवंताची आज्ञा आहे, आपल्या घरामध्ये सुख समाधान हवं आहे ना, पहिला वाटा देवाला देवकार्याच्या रूपाने द्या. मग घरात सत्यनारायण करणं असेल, होम हवन, इतर देवकार्य असतील. दुसरा वाटा आहे भूतयज्ञ. अरे मुख्या जे या, कारण परमेश्वराचं रूप वासुदेव सर्वम, या जगामध्ये सर्व चैतन्य आहे ना, ते ईश्वर स्वरूपच आहेत. मग मुके प्राणी जीव जंतू आहेत. आपण कमवलेल्या धनातल्या वाट्यानं त्यांना कधीतरी अन्नाचा घास द्या. भूतयज्ञ म्हणतात. मनुष्ययज्ञ, जो समाज सुखदुःखामध्ये आपणाला आधार देतो, ज्या समाजाच्या पाठबळानं आपली जडणघडण होते, उत्कर्ष होतो, तो समाज, अरे तुझा ऋणी आहे, तू समाजाचा ऋणी आहेस. त्या समाजाचं ऋण शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. म्हणून मनुष्य यज्ञाच्या रूपानं त्या समाजाला तू वाटा दे. वर्षातून एकदा आपण ज्या समाजात राहतो त्यांना अन्नदान करणं. बघा अन्नदान किती महत्व आहे. चौथा वाटा ब्रह्मयज्ञ. ज्या निद्रेमध्ये गाढ आपण झोपलेला आहोत, त्या निद्रेतून जाग करणारा एक वर्ग समाजामध्ये असतो, त्याला हरिदास वारकरी वैष्णव म्हणतात. हे वारकरी वैष्णव तुम्हाला भक्ती सांगतात, हरिनामस्मरण तुमच्या हातून घडवून आणतात. म्हणून हे तुमच्या धनातील वाटेकरी आहेत. शास्त्रकार भगवंत म्हणतायत ब्रह्मयज्ञ कर. अरे वर्षातून एकदा त्या हरिदासांचे पाय घराला लाव. त्यांच्या मुखामध्ये कमवलेल्या तू धनसंपत्तीतून एखादा घास घाल. त्यांचा आदर सत्कार कर. हा ब्रह्मयज्ञ आहे. आणि 5वा यज्ञ आहे पितृयज्ञ. आपले गेलेले वाडवडील, अरे आपल्या जन्माच्या अगोदर ज्यांनी आपल्या सुखाकरता काबाड कष्ट करून धन दौलत घरदार आपल्याकरता कमवून ठेवलं, का माझ्या लेकरांना आनंदात राहावं.
म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आपल्या भागवत धर्मानं आपणाला सांगितलेलं आहे. म्हणून केवळ त्यांच्या तिथीला त्या सत्कर्म करणं, पुण्यकर्म करणं याला पितृयज्ञ म्हणतात. आपण कमवलेल्या धनातला हा 5वा वाटेकर आहे. हे 5 वाटे वर्षातून एकदा ज्याने आपल्या धनातून दिले नाही, देव कार्य करून देवाला, मुक्या प्राण्यांना धनधान्याचा घास देऊन भूतयज्ञ, समाजाला अन्नदान करून मनुष्ययज्ञ, हरिदास वारकरी वैष्णवांचा आदर सत्कार करून ब्रह्मयज्ञ आणि वाडवडिलांचं स्मरण करून सत्कर्म करून पितृयज्ञ, हे 5 वाटे आपल्या धनातनं ज्यांनी दिले नाहीत, भगवंत म्हणतायत सावदास म्हणून स्वधर्म जो सांडील तयाशी काढू दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. भगवंत म्हणतो अरे तू चोर आहेस, नैसर्गिक कृतज्ञतेचा भाव तुझ्यामध्ये नाही. ज्यांच्या उपकारातून तू दैनंदिन जीवन आनंदानं उपभोगतोयस त्याच्या उपकाराची तुझ्या जाणीव नाही. तू चोर आहेस. तू ज्या धनसंपत्तीच्या बळावर उन्मत्त झालेला आहेस त्या धनाचा नाश करण्याकरता 5 शत्रू त्याच्या घराकडे येतात. कोणते 5 शत्रू आहेत? पहिला शत्रू घरामध्ये शिरतो रोग. एखादा असाध्य व्याधी घरातल्या सदस्याला कोणाला तरी जडते आणि हा रोग काय करतो, आयुष्यभर काबाड कष्ट करून कमवलेलं सगळं धन स्वतःच्या हातानं दवाखान्यामध्ये नेऊन ओतून घेतो. रोग घरातलं धन बाहेर सगळं घेऊन जात असतो. पहिला शत्रू घरात येतो रोग. काय येतो? स्वधर्माला विसरलेल्याचा परिणाम. वर्षातून एकदा 5 जणांना त्या धनातला वाटा न देण्याचा परिणाम. दुसरा शत्रू राजा, म्हणजे कोर्ट कचऱ्याच्या उपाध्या घरामध्ये शिरतात. म्हणून जुनी लोक म्हणायची ना, शहाण्यानं कशाची पायरी चढू नये. कारण का? धनाचा नाश करणाऱ्या या वाटा आहेत. व्यसनाच्या अधीन गेलेली मुलं घरामध्ये जन्माला यायला लागतात आणि सगळं उघड्या डोळ्यानं काबाड कष्ट करून कमवलेलं धन सगळं विनाशाकडे जात असलेलं पाहावं लागतं. म्हणून हे शत्रू जर घरात न यावेसे वाटत असतील तर आपण कमवलेल्या धनाला धर्माचं संरक्षण देण्याकरता 5 यज्ञ करा. आणि या 5 यज्ञामध्ये बाबांनो अन्नदान हे त्याच्या मुळाशी लपलेलं आहे. केवळ अन्नदान जर केलं ना आपोआप हे 5 यज्ञ तुमच्या हातून होतील. किती महत्व आहे अन्नदानाचं. म्हणून पहिलं धर्मकार्य गृहस्थ आश्रमीयाने करा. अहो इतर अवघड धर्म काय आपल्या कामाचा आहे? दैनंदिन लौकिक जीवन जगत असताना जो साधा सोपा उपाय आहे ना, साधा धर्म आपल्याला ऋषींनी संतांनी सोपा करून सांगितलेला आहे, तो करा आणि सांसारिक जीवनाचा आनंद घ्या. विठ्ठल विठ्ठल किती महत्व आहे बघा अन्नदानाचा. आपण वेगवेगळे विषय आपण विचारात घेऊन हा विषय समजावून घेतो. याच्याही पुढे चला पुराणाकडे. अहो जी लोक अशा धर्म मंडपामध्ये अन्नदान करतायत, धर्म कार्यामध्ये अन्नदान करतायत, सेवा करतायत, सामान्य महत्व नाही. जेथ ज्ञानाचा कुरुटा तेथ सेवा हा दारवंता, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. तुकोबा राय तर म्हणतात तुका म्हणे देवा देवा रे, तुका म्हणे देवा देवा म्हणे देवा, तुका म्हणे म्हणे देवा देवा, तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा, करोने देव सेवा, करुणी करोने देव सेवा, तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा
सेवा परम धर्म हा. या धर्म मंडपात अशा अन्नदान रूपी सेवा जर घडली किंवा आपल्या प्रापंचिक जीवनात अशा प्रकारची सेवा घडली तर ही सेवा काय करते? जगाच्या मालकाला ऋणी करून ठेवत असते. सामान्य महत्व नाही. बघा, चला पुराणाच्या उदाहरणावरून अजून महत्व जाणून घ्या अन्नदानाचं किंवा या धर्म मंडपातल्या सेवेचं. पंडूराजा स्वर्गाला गेले. पंडूराजा म्हणजे कोण? या भारताचे राजे. पूर्वी दिल्लीचं नाव हस्तिनापूर होतं आणि त्या हस्तिनापुराचा राजा पंडूराजा, पांडवांचे पिता, स्वर्गाला गेले. स्वर्गाला गेल्यानंतर मात्र स्वर्ग लोकामध्ये खाली बसले. कारण जेवढी पुण्याई होती फक्त स्वर्ग लोकापर्यंतच घेऊन गेली. पुण्याई संपली, खाली बसावं लागलं स्वर्ग लोकामध्ये. नारदांची स्वारी गेली. नारदांनी पाहिलं या भारताचा राजा पंडूराजा खाली बसलेला आहे. जवळ जाऊन विचारतायत, म्हणे राजे तुम्ही खाली बसलाय? हो नारदा, पुण्य संपलं आमचं. जेवढी पुण्याई होती स्वर्ग लोकापर्यंत घेऊन आली. स्वर्गातलं भोग भोगण्याकरता नारदा आता आमच्याजवळ पुण्य नाही. बघा, पुण्याईचं महत्व सुद्धा या ठिकाणी अधोरेखित होते. नारदा, आमचा निरोप आमच्या वंशजांना जाऊन सांगा, काहीतरी आमच्याकरता तुम्ही पुण्याई आम्हाला कमवून द्या. स्वर्गातले भोग भोगण्याकरता या ठिकाणी पुण्याईची गरज आहे. नारदा, खाली बसावं लागलेलं आहे. आमचा सांगा, काहीतरी पुण्य कमवा म्हणावं आमच्याकरता. नारद सांगावा घेऊन आले धर्मराजाकडं. अरे धर्मा, अरे तुझे पिता पंडूराजा स्वर्गामध्ये खाली बसलेले आहेत. त्यांना उच्च आसन मिळालेलं नाही. पुण्याई संपलेली आहे. काहीतरी पुण्याई कमवण्याकरता काहीतरी तुम्ही या ठिकाणी पुण्यकर्म सत्कर्म करा, काहीतरी यज्ञ करा. लगेच धर्मराजा कृष्ण परमात्म्याला विचारायला गेले. देवाला सांगायला लागले, देवा नारद सांगावा घेऊन आलेत, काहीतरी सत्कर्म करा म्हणतायत, काहीतरी यज्ञ करा म्हणतायत. स्वर्ग लोकामध्ये पंडूराजांना पुण्याईची गरज आहे. भगवंत म्हणतायत, अरे धर्मा मग कर ना. अरे जगासाठी नाही, आपल्या बापासाठी करायचं आहे, मग कर ना. लगेच भगवान परमात्म्याच्या आज्ञेवरून धर्मराजाने यज्ञाला प्रारंभ केला. रोज 1000 लोकांनी भोजन केल्यानंतर स्वर्गामध्ये 1 घंटा वाजत होती. शुकाचार्यांच्या कानावर गोष्ट गेली, धर्मराजाने मोठा यज्ञ केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये जगाचा मालक राबतोय. बघा, मी मगाशी सांगितलं ना, नित्य यज्ञम प्रतिष्ठितम. ज्या ठिकाणी यज्ञ असतो ना, जगाचा मालक त्या यज्ञभूमीच्या ठिकाणी नित्य असतो. पांडवांच्या त्या धर्मयज्ञामध्ये जगाचा मालक काय करत होता? येऊन बसला नव्हता, सेवा करत होता. मोठ्या प्रमाणावर अन्नदान चालू असताना काय सेवा करत होता तो जगाचा मालक? उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं काम करत होता. काढी धर्मा घरी वोचेष्टते, काढी धर्मा घरी वोचेष्ट, काढी धर्मा घरी उचिष्टते, काढी धर्मा घरी उचिष्ट. भाविकांचे का सांगे देवकारी, काढी धर्मा घरी वोचेष्ट, काढी धर्मा घरी वोचेष्ट. भाविकांचे का सांगे देवकारी, काढी धर्मा घरी वोचेष्ट, काढी धर्मा घरी वोचेष्ट. जगाचा मालक त्या धर्म मंडपामध्ये, त्या धर्माच्या यज्ञात
उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं काम करत होता. शुकाचार्याच्या कानावर ही गोष्ट गेली. धर्माने प्रारंभ केलेल्या त्या यज्ञामध्ये जगाचा मालक राबतोय, उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं काम करतोय. आणि त्या पत्रावळीवरील उष्ट्या खरकट्या अन्नाला देवाच्या हाताचा स्पर्श झालेला आहे. हे अन्न प्रसाद आहे, ते खरकट अन्न. शुकाचार्यांच्या कानावर गोष्ट गेली. रागूचं रूप घेऊन आले आणि पाकशाळेजवळ जाऊन बसले. ज्या ठिकाणी तो भगवान परमात्मा उष्ट्या पत्रावळ्या उचलून टाकत होता, त्या उष्ट्या पत्रावरील ते खरकट अन्न त्या रागूच्या रूपात येऊन शुकाचार्यांनी ग्रहण केलं. ज्या क्षणाला शुकाचार्याने तो प्रसाद ग्रहण केला, स्वर्गातली घंटा दन 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 वाजायला सुरुवात झाली. धर्मराजाला काळजी वाटली. लगेच भगवंताकडे गेला. म्हणे, कृष्णा, अरे आमचं काय चुकलं का काय? रोज एकदा घंटा वाजत होती, पण आज घंटा वाजायची काय थांबत नाही. तेव्हा काय चुकलं का काय आमचं? भगवंत म्हणतायत, अरे धर्मा, तू वेडाचा आहेस. अरे कोणीतरी महात्मा तुझ्या यज्ञात आज येऊन तृप्त झालेला आहे. कोणीतरी महात्मा तुझ्या यज्ञात तृप्त झालेला आहे. म्हणे, अरे एकट्या पंडूराजाचा नाही, तुझ्या सगळ्या कुळाचा उद्धार झाला म्हणून समज. कारण संत मुखी देता अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण. अरे एका महात्मा तुझ्या यज्ञामध्ये तृप्त झालेला आहे. कोण महात्मा आहे मला दाखवा, धर्मराजा म्हणतायत. त्यावेळेला कृष्ण परमात्मा हाताला धरून धर्मराजाला आलेले आहेत. पाक शाळेजवळ बसलेल्या रागूकडे बोट दाखवून धर्मराजाला कृष्ण परमात्मा म्हणतायत, अरे ते बघ, ते बघ, दावितसे खून आत्माराम, दावितसे खून राघूकडे बोट दाखवून धर्माला म्हणतायत, अरे बाबा तू बघ, तो महात्मा दुसरं कोणी नाही, ते राघू म्हणजे शुकाचार्य आहे. त्या तुझ्या यज्ञामध्ये तृप्त झालेले आहेत. सामान्य गोष्ट नाही. अशा धर्म मंडपामध्ये आपण येणं, सेवा करणं, दान धर्म करणं. कोण कुणाच्या रूपामध्ये या ठिकाणी येऊन बसला असेल सांगता येत नाही. तुकोबाराय म्हणतायत, अरे बाबानो, या ठिकाणी हरिदास टाळ घेऊन उभे राहिलेले आहेत, पण केवळ यांच्याकडे या मानव दृष्टीनं बघू नका. कोण यांच्या रूपात येऊन उभं राहिला असेल, या श्रोतृवर्गामध्ये कोण महात्मा, कोण देव येऊन बसला असेल कोणाच्या रूपात, हे सांगता येत नाही. कारण नित्य यज्ञम प्रतिष्ठितम, जगाचा मालक ज्या अर्थी या धर्म मंडपात आहे, त्याच्या सेवेला सगळ्या देवता, संत, ऋषी कोणाच्या तरी रूपात येऊन या धर्म मंडपामध्ये गर्दी करत असतात. म्हणतो तुकोबाराय म्हणतायत, हे वारकरी माझे आहेत ना. तुकोबाराय म्हणतायत ना, तुका म्हणे सखे माझ्या विठोबा सारखे, 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 माझ्या विठोबा म्हणून बाबांनो, ही पवित्र भावना आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा की या धर्म मंडपात कोण महात्मा आला असेल, कोण साधू सज्जन या ठिकाणी येऊन कोणाच्या तरी रूपात येऊन उभा राहिला असेल, बसला असेल, हे सांगता येत नाही.
म्हणून तुमच्या अल्पशा सेवेनं ते संतुष्ट होतात. म्हणून धर्म मंडपात कोणती ना कोणती सेवा आपल्या हातून निश्चित घडली पाहिजे. म्हणून अन्नदानासारखी ही सेवाच आहे धर्म मंडपात. अहो, ज्या वेळेला तुम्ही घरातून धर्म मंडपाकडे जायला पाऊल बाहेर काढताना त्यावेळेला कोटी कुडे त्याची वाटुली पाहती. अरे ते कोठ्यावधी कुळकुळ तुमचे पूर्वज आनंदानं नाचतात परलोकात. माझा वंशज धर्म मंडपाच्या दिशेने निघालेला आहे. ज्या धर्म मंडपात देव आहेत, साधू आहेत, सज्जन आहेत, त्या साधू सज्जनांची सेवा तो करणार आहे धर्म मंडपात. म्हणून 3 ठिकाणी जाताना मोकळ्या हाताने जाऊ नका. रिक्त हस्तस्य नोपजायते तीर्थ देवता गुरु. अरे ज्या ठिकाणी तीर्थ आहेत, साधू आहेत, सज्जन आहेत, देव आहे, तीर्थाच्या दर्शनाला जाताना कधीही मोकळ्या हाताने जाऊ नका. तीर्थ स्नान करताना मोकळ्या हाताने करू नका. गुरूंचं साधूंचं दर्शन घेताना कधी मोकळ्या हाताने घेऊ नका. आणि देवाचं दर्शन करताना कधी मोकळ्या हाताने घेऊ नका. जो मोकळा गेला तो मोकळाच राहिला. म्हणून या 3 जणांच्या जवळ जाताना मोकळं जाऊ नका. म्हणून या धर्म मंडपात तुम्ही येताय आलेला आहात, काही ना काहीतरी सेवा आपल्या हातून या ठिकाणी घडली पाहिजे. अन्यथा तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. या ठिकाणी सगळ्या साधूंचा, सज्जनांचा, तीर्थाचा त्या पाप्यावर कोप होतो. अरे कोठ्यावधी पूर्वज आनंदानं तुझे नाचत होते, धर्ममंडपात येऊन काहीतरी सेवा करशील आणि धर्ममंडपामध्ये येऊन केवळ येरजाऱ्या घालून निघून गेलास. पाप्या चांडाळा, सगळ्या देवांचा, तीर्थाचा, साधूंचा कोप पितरांचा त्याच्यावर होतो. आणि मग असा धर्म टाकलेल्या मनुष्याची काय अवस्था होते? दिवा मावळल्यानंतर जसा प्रकाश नाहीसा होतो, रात्रीच्या वेळेला ज्याप्रमाणे सगळी भूत पिशाच स्मशानाजवळ एकवटतात, त्याचप्रमाणे धर्म टाकलेल्या मनुष्याला शोधत शोधत त्रैलोक्यातली सगळी महापाप त्याचं घर शोधत यायला लागतात. म्हणून धर्म मंडपात येताय ना, आलेला आहात ना, किंवा जाण्याचा योग येईल ना, अरे अवश्य काही ना काहीतरी त्या ठिकाणी सेवा करा. कोणतीही तुका म्हणे करा सेवा, सेवा तुका म्हणे करा सेवा, सेवा तुका म्हणे करा सेवा, तुका म्हणे करा सेवा. आले जीवावरी तरी, आले जीवा आले जीवावरी तरी, अवघियाचे जगनिन, अवघियाचे जगनिन. आले जीवावरी तरी, आले जीवावरी तरी, आले जीवावरी तरी, आले जीवावरी तरी, अवघियाचा जगनिन, म्हणून सगळ्या संतांनी पाये पडून विनंती करून सांगितलेला आहे, बाबांनो, सेवा परम धर्म हा तुम्ही अंगीकारा. म्हणून सेवा ही अत्यंत महत्वाची आहे. मग कोणतीही सेवा या ठिकाणी करा. टाळ घेणं असेल, विना घेणं असेल, झाडलोट करणं असेल, अन्नदान करणं असेल, देणगी देणं असेल, सौजन्य घेणं असेल, झाडलोट करणं असेल, रांगोळी काढणं असेल, प्रत्येक या ठिकाणी केलेली जी क्रिया आहे ती सेवेमध्ये जमा होते. देवाच्या दरबारात त्या क्रियेची नोंद होत असते. म्हणून या गोष्टीचं महत्व सामान्य नाही. म्हणून आपला मूळ विषय होता पुण्याई कमवणं, आणि अन्नदानाच्या धर्मकार्याच्या सगळ्या या गोष्टी त्या धर्मकार्यामध्ये सामावलेल्या आहेत.
केवळ अन्नदानानं हा अलभ्य लाभ आपल्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणून पुण्याई आपण जे अज्ञानाच्या घोर निद्रेमध्ये गाढ झोपलेला आहोत, ती पुण्याई काय करते, आत्मकल्याणाची जागृती आपणाला मिळवून देत असते. म्हणून पुण्याईचं महत्व सामान्य नाही, आत्मकल्याण करण्याकरता ती आपणाला जाग करण्याचं काम करते. म्हणून तुकोबारायादी संतांनी आपणाला विनंती करून सांगितलेलं आहे, अरे बाबा, तुझ्या अंतकरणामध्ये तुला नरकाला नेणारे शत्रू जोपर्यंत गाढ झोपलेले आहेत. कोण शत्रू आहेत? काम क्रोध लोभ. देहिमाम तिष्ठती तस्करः ज्ञानरत्न पहाराय तस्मात जागृतम जागृतम. अरे ते तस्कर दरोडेखोर आहेत. काम क्रोध लोभ मोहदंभ मत्सर अहंकार अभिमान हे तुला नरकाला नेतील. म्हणून ते जोपर्यंत झोपलेले आहेत, कारण हे तिन्ही जवळ जागती होवरी निकयाची प्राप्ती. हे जर जागे झाले तर तुला काही तुझ्या हातून धर्मकर्म करून देणार नाही. म्हणून ते झोपलेले आहेत, ते जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत काय कर, जागा रे भयनो जागा, आता जागा